भैताड किती झाली का पोट्टे तू? एवढी तर पार्वती बी रुसत नाही, शंकरावर जेवढी तू रुसून राहिली. आता का इतकी मोठी झाली का तू तिच्यापेक्षा जास्त रुसाले? काय तुले प्रेमाने सांगून राहिलो, चुपचाप बापाचं घर सोड ना इकडे, नाही तर लग्नाच्या पहिले सोड चिठ्ठी देईन तुले. मग तो त्या बाप आहे ना लावून देईन ते लग्न एखाद्या डोंबड्या टाकल्या संग. मग म्हणजो माझ्या मनाच बरा होता म्हणून. तुला चांगले समजत, तुला समजत नाही का भैताडे बंदर तोंडी? स्वतःला का विश्व सुंदरी समजते का तू? हिम्मत असेल ना फोन उचल. ए भैरे, किती वेळचा फोन वाजतोय? ऐकू नाही येत तुला? येते ना. मग उचल ना. 1 महिना झाला तर तुला फोन करतोय. तू ना मेसेजचा रिप्लाय देत ना फोनचा. प्रिया प्लीज बडबड नको करू हा. मला माझं काम करू दे. प्रेम तर तू पण करते आणि तो चिडला की वर त्याच्यावरच ओरडतेस. किती आगाव आहे ना मायू तू. बरं बाई, घेते फोन. हम्म. हॅलो माया. ए माया. ए पिल्लू माझं, राग केला नाही का माझ्या पिल्लूचा? मायू, आय लव्ह यू सो मच. हे माझी विश्व सुंदरी, हे माझं क्यूट बंदर. तुझ्यासारखी निर्दयी मुलगी मी उभ्या आयुष्यात नाही पाहिली. पाप लागेल पाप. गेट लॉस. हॅलो मायू, ऐकते का ठेवलं? मला समजत नाही, माझ्या फोन खराब आहे काय? पोट्टी मुकी बैरी झाली. अरे जेव्हापासून आमचा माणूस काय पदावरून गेला तेव्हापासून हे शेंबड्या पोट्ट्या बी विदर्भाच्या पोरावर अन्याय करायला लागले. काय तू फोन उचल नाही तर नको उचलू. तुले मी सांगून ठेवतो, मी पुन्हा फोन करीन, मी पुन्हा फोन करीन. मी जा चुली. लाईट बी आता जायची होती. अरे ना हे डाळ शिजत ना हे डाळ शिजत. उपाशीच मरीन वाटते आज मी. Message watch message. Watch message. Watch message. Message watch message. तेजू, चहा दे मला. फोन कुठे गेला? हा नाही यार. तेजू, अगं चहा दे ना मला. आणि मी टेबलवर मोबाईल ठेवला होता, तो कुठे? तेजू, अगं ऐकतेस ना? कुठे गेली? तू वॉशरूमला आहेस का? तेजू, अरे दार तर बाहेरून बंद आहे. तेजू, तेजू आर यू देअर? अगं तू आत आहेस का? अगं बोल तर काही. काय कशाला ओरडताय? कशाला ओरडतोय म्हणजे?
अगं मी कधीचा आवाज देतोय तुला? तुला माझा आवाज ऐकू येत नाहीये का? आणि तू हे असं दार का लावून बसलीस? आलं ऐकू, अगदी स्पष्ट ऐकू आलंय. मग उत्तर का नाही दिलं बेटा? नाही देणार उत्तर. अरे, मी का उत्तर देऊया? आज तू उत्तर द्यायचं माझ्या प्रश्नांचं, आणि तेही खरं खरं. कसलं उत्तर हवंय तुला? तू आधी दार उघड बरं. नाही उघडणार मी हे दार. आजपासून ना मी माझा संसार वेगळा केलाय. संसार वेगळा केला आहे? पण का? का? हेही तू मला विचारतोय? अगं तुला नाही विचारू तर कोणाला विचारू? विचार तुझ्या पूजा डार्लिंगला. पूजा? कोण पूजा? तीच पूजा जी तुला मेसेज करते, शोना कसा आहेस, आय लव्ह यू, ये ना डॉक्टर डॉक्टर खेळू. आईला हे ती कंपाऊंडर पूजा तर नाही? कारण तिलाच डॉक्टर डॉक्टर खेळायला खूप आवडत होतं. पण ती तर डॉक्टर सोबत ऑस्ट्रेलियाला पळून गेली. नाही 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 ती नसेल. आईला अरे ही ती कॉमर्स डिपार्टमेंट वाली पूजा टीचर तर नाही? नाही पण ती मला आता का मेसेज करेल? नाही नाही ती ही ती नक्कीच भाडेकरू 15 वर्ष जुनी पूजा असेल. कारण की घर घर खेळत असताना तीच मला डॉक्टर बनवून तपासायची. का? काय झालं? जी पोटात गेली आता? अगं तसं नाही ग, पण मी खरंच कुठल्याच पूजाला नाही ओळखत ग, तुझी शपथ. हो का? ओळखत नाही? मग तिला कसं माहिती तुला इंजेक्शन हातात नाही, ते कमरेत घ्यायला आवडतं ते? ही नक्की तीच पूजा आहे, कारण की तिलाच माहिती. ते म्हणते कुठे गेला? घरी साधा हात लावून ताप चेक केलेला चालत नाही, पटत नाही ह्या गोष्टी, आणि बाहेर जातात इंजेक्शन घ्यायला. घ्या, तेही घ्या. मला ना घटस्फोट हवा. घटस्फोट? अगं तू वेडी वगैरे झालीयस का? अगं सगळीकडे लॉकडाऊन मुळे सगळं बंद आहे, कोर्ट सुद्धा बंद आहे. कसं शक्य आहे? हे बघा, केस, लगेच केस है ना, कोर्ट कचेरीच्या गोष्टी सुरू. मी तर नकोच आहे. अगं तू का फालतूची बडबड करतेस? अच्छा, आता मी फालतू बडबड करतेय. ठीक आहे, ह्या क्षणापासून मी काहीच बोलणार नाही. अगं ऐक माझं, असं काही करू नको. तू आधी दार उघड, बोलू आपण. नहीं मिस्टर संदीप गोखले, अब ये दार तेव्हा उघडेगा जब कोर्ट उघडेगा. आता जे पण बोलणार ते कोर्ट में बोलणार नाही. आजपासून तुम्हारे मेरे रास्ते वेगळे. आधी घर तर वेगळं होऊ दे. काय काय बोलला? काही नाही. देवा, काय करू काही सुचतच नाही. मोनाला फोन लावतो. शिज ना बाई लवकर. हॅलो मोन्या. लवकर बोल, मला माझी डाळ शिजवायची आहे. अरे इथे माझा आणि माझ्या बायकोचा संसार वेगळा होण्याची वेळ आली आणि तू तिथे डाळ शिजवत बसला. मला सांगतो, या लग्नात तू मला जेवायला बोलवलं होतं का? नाही. मग तुटून राहिलं तर मी काय उपाशी मरू? अरे तसं नाही रे, पण माझ्याजवळ तुझ्याशिवाय कोणी आहे का मदतीला? बरं बरं, रडू नको. काय झालं ते सांग. अरे मला ना पूजाचा मेसेज आला. कोणता मेसेज? ये ना
डॉक्टर डॉक्टर खेळू म्हणून. अबे तू सिरियसली नको घेऊन आले का? बाय पोरींले माहिती आहे का आता लॉकडाऊन आहे म्हणून मुद्दाम असे मेसेज करून पोरांच्या भावनासोबत खेळून राहिले त्या. मी सांगतो ना या पोरींले नरकात बी जागा भेटणार नाही. मोन्या, प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तो मेसेज तेजूनी वाचला. कोण तेजू? तेजू माझी बायको. अजून कोण? लग्नाची का ठेवलेली? ए, लग्न करून ठेवलेली. अच्छा ते बर वाचला मेसेज. मग काय, ती स्वतःला बेडरूम मध्ये लॉक करून बसलीये आणि जेवायचं सगळं सामान आत घेऊन गेलीये. अबे तुला किती वेळा सांगितलं बे का लफडं बंद झालं का फोन नंबर बंद करत जा म्हणून? खातं बंद केल्यावर पासबुक ठेवते का कोणी घरात? सारे झांगड गुत्ते त्याच्यातच तर लिहिले राहते. तू ना भैताड आहे बे, तुला समजत नाही का बे भैताडा? तू एक भैताड आणि ते मायरा एक भैताड. तुम्हा दोघा भैताडा पाहिलं ना माझं आयुष्य बरबाद झालंय. कुंडलीच दाखवते एखाद्या पंडिताले. मोन्या, तिने जेवायला पण नाही दिलं रे. काय बोलते? तुला बायकोन जेवायला नाही दिलं म्हणून तुला एवढ्या दिवसापासून सांगत होतो का बायकोले मुठीत ठेव. असा स्ट्रिक्ट क्लास जमायासारखा स्ट्रिक्ट एकदम. हो का? बायकोला मुठीत ठेवू का? करू का मायराला फोन आणि सांगू का तिला की लग्नानंतर तो तुला मुठीत ठेवणार आहे म्हणून? अरे अबे सँडी, अबे अबे अरे मी मी गंमत करून राहिलो भैताडा. आज सांगत जा लागते का असं प्रत्येक गोष्ट? अरे ते सगळं मरू दे रे. आता हिला कसं समजू हे सांग. बरं बरं तू मला थोडासा वेळ दे. मी एका दोघाचे सल्ले घेतो. मॅटर लय गंभीर आहे. एका दोघाला विचारू दे मला, मग मी तुला सांगतो. समजला का? ठीक आहे, चालेल. नाही तू टेन्शनच नको घेऊ. आणि मुन्या, प्लीज हे कोणाला सांगू नको बरं का. आपल्यातच ठेव. पागल आहे का बे? मी काय सांगू कोणाले? माया काय फायदा त्यात? चल ठीक आहे यार, कर फोन तू. मी तुझ्या फोनची वाट बघतो. हो हो नाही तू ठेव. मी मी हो हो ठेव ठेव. काय कोणाचं काय. आता हिचं काय मध्येच फोन. हॅलो. हॅलो स्मिता, नीतू बोलतीये. हो का? नंबर सेव्ह आहे तुझा. बोल. प्रत्येक वेळेस काय काय नाव सांगत असतेस. ऐक ना. बोल ना. अच्छा ऐक ना. ऐकव. बरं ऐक. आता सांगणार आहेस की फोन ठेवू? नको नको ऐक ऐक ऐक. अगं मी सँडीला फोन करते ग, पण तो माझा फोनच घेत नाहीये. माझ्या मेसेजचा रिप्लाय पण देत नाहीये. गेला असेल डोले शोले बनवायला. शायनिंग कोण मारणार ना? शायनिंग? कसली शायनिंग? लॉकडाऊन चालू आहे, विसरलीस काय? अरे हो, मग बिझी असेल, झोपला असेल, त्यात काय? अगं मी दुपारपासून फोन करते, केव्हाची ट्राय करतेय. त्याच्यावर ट्राय करू नकोस, काही उपयोग होणार नाही. काय? काय नाही, बोल. बरं ऐक ना, माझं एक काम करशील? काम करेन ना, सगळ्यांची कामं करायलाच बसली मी इथे. बोला. प्लीज एकदा फोन करशील? हॅलो. मला घरात काम आहे का खूप? कपडे बाकी असतील? ते झालेत सकाळीच, मशीनला लावले. मग भांडी घासायची? केव्हाच झालीत भांडी सुद्धा. मग झाडू पोछा? तोही झालाय. स्वयंपाक करायचा आहे का मग? 1 तासापूर्वीच झालाय. हो का? सगळी कामं झालीत तुझी? हो. मग कर ना आता फोन. हे लवंगी फटाका आज एवढ्या जोरात कसा काय फुटला? अहो या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ना घरात बसून बसून इतका कंटाळा आलाय ना. हो ते आहे, पण जे आहे ते आपल्या भल्यासाठीच आहे ना. आपले PM त्यांच्यावर पूर्ण देशाची जबाबदारी आहे आणि आपलं नागरिक म्हणून एवढं कर्तव्य नाही, त्यांचं सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे ना. तेही बरोबरच आहे म्हणा. बरं जाऊ दे, आज भाजी कोणती करायची? तुला जे आवडेल ते कर ग, पण ह्याला कारले नको बरोबर.
अरे मोहनचा फोन. पुष्कळ दिवसात आला फोन मोहनचा. काय अहो मग स्पीकरवर टाका ना. हा हो, स्पीकर ऑन करतो मी. ठीक आहे. हॅलो. हा बोल मोहन, कसा आहेस रे? हा मी मजेत, तुम्ही कसे आहे? आणि मॅडम? मजेत. मी आणि मॅडम दोन्ही पण खूप मजेत आहे. काय आज कसा फोन केला तू? आता गोष्टच अशी आहे ना का तुमच्याशिवाय कोणी सुचत नाही मला. मी सांगतो ना, तुमचा अमूल्य अनुभव आज माझ्या लय कामात येणार आहे. तो अनुभवच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. बोल. तुम्हाला त्या मेघा मॅडम माहित आहे? कोण रे मेघा मॅडम? त्या रेनबो कंपनीचे मॅनेजर का? तुम्हाला आठवते त्या तुमच्यावर रुसल्या होत्या, तुम्ही ना व्हॅलेंटाईन डेला गुलाबाचं फुल नाही दिलं म्हणून? कधी? कधी कधी काय, आता 2 वर्ष आधी. 14 फेब्रुवारी त्या रुसल्या, 15 फेब्रुवारी मी ना तुमच्यासाठी रूम बुक केली होती. तुम्हा मोठ्या लोकांचं ना हेच मोठं लफडं राहते. तुमचे लफडेच एवढे राहते ना का तुम्हाला माहित नाही राहत. अरे मी कधी रूम बुक केलेली? काय बोलतो रे मोन्या तू? काही पण बोलतो तू बडबड. अहो, काही काय बोलता काय? ते नाही का तुम्ही तिला नाईटी गिफ्ट केली होती? काय नाईटी गिफ्ट केली? मला साधा रुमाल घेऊन द्या म्हटलं तर ह्यांच्याकडे पैसे नसतात आणि तिला नाईटी गिफ्ट केली, ते हॉटेलच्या रूम मध्ये. हा आत्ता आठवलं तर माझ्या मित्राच्या ऍक्सिडेंट मध्ये कंबर मोडली म्हणून हिची कंबर धरायला गेले होते काय. अगं नाही ग, थांब तू जरा. ए मोन्या, तू काही पण बोलू नको रे. उगीच बडबड करतो काही पण. गुड नाईट हॉटेल, रूम नंबर 143. आठवलं का? काय बोलतोय रे मोन्या? तू फोन ठेव तर जरा. फोन ठेवणार नाही मोन्या. मोन्या तू फोन ठेव, मी सांगतो ना. मोन्या फोन ठेवायचा नाही. आईला चुकीच्या वेळी बोललो वाटते. ठेवलेलंच बरं. काय जायला. तेजू, ए तेजू, उघड ना ग दार. काय लावलंय? अच्छा, मी काय लावलंय? उलट मी विचारायला हवं की तुम्ही काय लावलंय सगळं. अगं मी तुझ्याशिवाय कोणासोबतच अफेअर नाही केलं, माहिती आहे ना तुला. अच्छा, आणि माझ्या आधी त्या 2 होत्या त्यांचं काय? अगं ती फक्त प्रॅक्टिस होती. आता क्रिकेटर नाही का मॅचच्या आधी नेट प्रॅक्टिस करतात, तसंच. इथे साधा 5 मिनिटं तुमचा बॅट्समॅन पिचवर टिकत नाही आणि म्हणे मोठी नेट प्रॅक्टिस करतोय. जायत ना, माझं डोकं उगाच खाऊ नका. शांत बसू द्या मला. सँडीला कॉल लावून बघते. अरे उचल ना मेल्या. का फोन उचलत नाही हा? जाऊ दे, मोण्याला कॉल लावते. त्याला माहिती असेल कुठे कलमडलाय सँडी. संगतीन माया तू चालते काय, माया संग तू डायच्या मायला. आता कोणाची माय मेली? बोलवा. हॅलो, अरे तो सँडा फोन का घेत नाहीये? ती नीतू केव्हाची फोन करते त्याला. सँडी फोन का काय घेण्याच्या लायकीचा नाही राहिला. लय वाईट परिस्थिती आहे त्याची. एक गप्पे, नीट सांग काय झाले ते. काय नाही, त्याच्या बायकोने त्याचं जुनं लफडं रेड हँड पकडला. काय सांगतो? नाही ते काय. नीट सांग मला. हा ते असं झालं. ए थांब 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 थांब, मला आहे ना 2 मिनिटं दे, 2च. मी जरा तयारी करते ऐकण्याची. तयारी? अहो मी का सत्यनारायणची पूजा सांगून राहिलो काही तर तयारी करायला. अरे प्लीज 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 2च मिनिट दे प्लीज. काय ते. हा सांग आता. झालं, दारूचा ग्लास भरून झाला. अय्या, तुला कसं कळालं? स्मिते, अहो इतक्या वर्षापासून ओळखतो मी तुले.
आता मी नाही समजीन तर कोण समजून तुझ्या मनातलं दारूवरचं प्रेम? हो बरं सांग ना काय झालं. हा तर मग ते झालं असं, हा गेला आंघोळीले. नाही पण काही म्हण मला तरी वाटते का बायकोने मारलं असं. असं तो म्हटलं का पण तुला. हॅ, अशा गोष्टी सांगतात कोणी बायकोनं मारल्यावर? समजून घ्यायच्या असते या गोष्टी आपल्यालाच. हं? हां ते पण आहे, बरोबर आहे तुझं. नाही नाही पण बाय कसा बी असो आपला मित्र वे, तू कोणाला सांगू नको हे सगळं त्याला बायकोनं मारलं म्हणून. चेहरे त्या गोष्टी कुठे सांगायच्या असतात का. नाही सांगणार. आणि मी ना तर तुला काहीच सांगितलं नाही. हा बाय. बरं बरं ठेव ठेव. चल बाय, काळजी घे. बाय बाय. हो हो घेतो घेतो. हो बाय 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 घेतो. ठीक. कधी थांबन हे कमरेचं दुखणं. हॅलो. हे अतुल, त्याकडे गॅस आहे का मला डाळ शिजवायची? पोटात खूप गॅस झालाय 2 दिवसापासून. अबे पादऱ्या, स्वयंपाक करायच्या गॅसचं बोलून राहिलो मी. नाही रे, 2 दिवस झालाय सिलेंडर संपलाय. मग एक काम कर, ते पोटात गॅस झाली आहे ना, त्यानं ते खाली सिलेंडर भर. या कामाचं नाही लिहिलं. ए मोन्या, तू डोकं नको खाऊ रे. आय आय ग. हे का होतं बे आवाज? नाही रे, कंबर दुखत होती. का बोलते? कंबर तुटेपर्यंत मेहनत केलेली दिसते. नाही रे, गर्लफ्रेंडच्या घरी गेलो होतो. या पुण्यात आहे? मी नाही रे, समोरच्या बिल्डिंग मध्ये नवीन आयटम आली राहिला, तिला पटवली. का बोलते? सुंदर आहे का? अरे एकदम कडक. बरं मग पुढं? काय नाही, एक दिवस बोलता बोलता ती मला म्हणाली मला चॉकलेट फ्लेवर खूप आवडतं. खरंच? मी तिच्या डायरेक्ट घरी. मग मी तिला म्हटलं माझ्या मिठीत ये. झटकन आली का मिठीत? नाही. मग ती मला म्हटली आधी मला पकडून दाखव, मग. लय मजा आलीस ना पकडापकडी खेळायला? लय मजा आली. ती पुढं आणि मी माग, ती पुढं आणि मी माग, पूर्ण घरभर पळत होतो. आणि मग मी तिच्या बेडरूममध्ये तिला पकडलं आणि 2 जण बेडवर पडलो. मग काय, तिचा नवरा 5 वाजता येतो म्हणाला, पण आला 3 वाजता. अरे देवा. मग काय, एक इनिंग तिच्याबरोबर खेळलो, दुसरं नवऱ्याबरोबर. पकडू पकडू मारला रे त्या डुकरानं. आय आय ग. अरे तुले किती वेळा सांगितलं का दुसऱ्याच्या पार्किंग मध्ये स्वतःचा ट्रक नको पार्क करत जाऊ म्हणून? आता बसला ना फाईन. अरे तू चूप रे. 1 मिनिट, मी ह्याचा फोन होता. कॉन्फरन्स मध्ये घेतील मला बी बोलायचं आहे. घेतो, पण तू तिला काही सांगू नकोस हा. हा विषय बंद.
हो हो बंद. हॅलो बाबू, काय करतोय माझं सोनं? पकडापकडी खेळतोय. पकडापकडी कोणासोबत? उंदीर उंदीर घुसला होता घरात. बर. हे मोन्या, तू कसा आहेस? आणि मायरा? मी जोमात आणि मायरा रागात नेहमीसारखी. अच्छा, म्हणजे परत भांडण झालं. म्हणजे परत बोलणं बंद. नाही तशी ती चांगली आहे. बस थोडी फुकलेली आहे. बे अतुल, तू जाणं बे आपली चुचुंदरी पकडण्याले का सांगू दे पकडापकडीचा किस्सा? पकडापकडीचा किस्सा मला पण सांग ना. ए पण मगाशी तर उंदीर शिरलाय असं म्हणत होतास ना? म्हणजे उंदीर शिरलाय घरात असं म्हणत होतास ना? आता ही मध्ये चुचुंदरी कुठून आली? अरे काय नाही, याचं तू काय ऐकू नको. असं माया नको ऐकू. हे निहा याले ना एका चुचुंदरीनं चिडवलं आज. ये 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 करत. याला वाटलं का ते चुचुंदरी एकटी आहे. हा गेला तिला पकडाले. तिकडून आला उंदीर. त्या उंदरानं तोडली नाही याची कंबर. काय? कंबर तोडली? कोणी? काय नाही, उंदीर अचानक समोर आला. माझं लक्षच नव्हतं, म्हणून मी जमिनीवर घसरून पडलो आणि कमरेला लागलं थोडं. हा, लागलं का माझ्या सोनाला खूप? खूप नाही, बस थोडंच. हा थोडस लागलंय. यापुढे आता कोणत्याच चुचुंदरीला पकडणार नाही हा. नेहा, मी तुला नंतर फोन करतो, तू ठेव. बोल ना बरं, थोडा वेळ बोल ना. नंतर करशील ना नक्की? अगं हो, पक्का पक्का पक्का. फोन करशील ना नक्की? होय. ठीक आहे, बाय. लव यू. लव यू टू बेबी. लव यू 3. ठेवला तिने, गप बस. तुझं आणि मायराचं काय भांडण झालं का? हो ना लेका, काय करा या पोट्टीचं समजत नाही मला. नुसती लहान सहान गोष्टीवर भांडत राहते आणि मग ब्लॉक अनब्लॉकचा खेळ खेळते. हिच्या आयुष्यात ना माया संग भांडणं, त्या टिकटॉकवर मटकणं आणि माया जीव घेणं ह्याच्याशिवाय काय उरलंच नाही बाईच्या जिंदगीत. मी काय म्हणतोय, तुम्ही दोघं डिवोर्स का नाही घेत? अबे त्याच्यासाठी पहिले लग्न तर होऊ दे बे भैताडा. तेच म्हणतोय मी, लग्नाचं तर काय होत नाही, कमीत कमी तुझी डिवोर्स दिलेली बायको तरी बनेल. तुल्या खरंच लेका, तूच माझा खरा मित्र आहे. हा, हो ना, आज समजलं मला का तू किती इम्पॉर्टंट आहे माझ्या जिंदगीमध्ये. आता समजलं ना माझं महत्व तुला? हो रे, आज खरं महत्व समजलं ते. तू सामोर असताना तुला जोड्यानं मारला असता भडव्या. ए मोने, अभि इथं लग्नाचा पत्ता नाही आणि तू सोडचिट्टी करायला निघाला. तुला काय लाज वाटते रे ना आलाय का? मोने चिडू नको, मी सहजच गंमत केली. ए मोन्या, तुझा फोन येतोय. थांब थांब थांब, लाईनवर घेतो. बोला जितू भाऊ, काय म्हणतो? जित्या का झालं बे? काऊन रडून राहिला एवढा?
बोला जितू भाऊ, काय म्हणतो? जित्या, का झालं बे? काऊन रडून राहिला एवढा? अरे काय चाललंय तुझं? मोन्या अतुल, काय झालं ते तरी सांग. अबे पोट्टे, पहिले सांग तर बे, नुसता भोकून राहिला मगांपासून. शालू मला सोडून पळून गेली रे, दूधवाल्यासोबत. मग यात रडण्यासारखं काय? म्हैस दूधवाल्या संगत जाईन ना. ए मोन्या, तू तुझी खवळलेली माहिती सांभाळ ना. तू बोल रे जितू, काय झालं नीट सांग. अरे लॉकडाऊनच्या आधी आम्ही शॉपिंगला गेलतो. तिने शॉपिंग केली, बिल मीच भरलं. आयफोन घेतला रे तिनं. आयफोन मीच घेऊन दिला. नंतर आम्ही जेवायला गेलो, ते पण बिल मीच भरलं. नंतर आम्ही घरी आलो, तर टॅक्सीवाल्याला द्यायला माझ्याकडे कॅशच नव्हती. मी तिला म्हणलं तू दे म्हणून, तर भांडली माझ्याशी. झालं आमचं भांडण. तर तिनं लगेच मला FB, व्हॉट्सअप सगळीकडून ब्लॉक केला. आज मी तिच्याच एका मित्राच्या अकाउंट वरून तिचं FB अकाउंट चेक केला. तिचा स्टेटस होता मॅरिड विथ जगन दूधवाला. हे तर खूप वाईट झालं यार जिथे. खूप रंगीत स्वप्न बघितले होते रे मी, पण सगळ्या स्वप्नांवर चुना फेकून दिला तिनं. जित्या, मला सांग, तिच्या बापाची पानपट्टी आहे का बे? हो, तुला कसं माहित? आता असते काय काचे अनुभव. हे दुःख ऐकून माया बी जुन्या आठवणी ताज्या झाल्या रे. आजचा ना साला दिवसच खराब आहे. त्या सँडीची बायको त्याच्यावर चिडून बसली आहे, ते त्याला सोडून जातो म्हणते. तू वाली तुला सोडून पळून गेली. या लॉकडाऊनचा फायदा घेऊन निघून गेले रे. पोलीसवाले माझी सुजवतील म्हणून त्या भीतीनं मी पण बाहेर नाही पडलो. हे बघ, तू रडू नको, आपण दुसरी शोधू. तू ठेव फोन, मी तुला नंतर कॉल करतो. हा हा. हे मी पण ठेवतो रे, माझी डाळ शिकायची का. हो ठेव. गंगूबाई नाही बोलले. अरे यार, काय हिचं नेहमीच बॅड टायमिंगला फोन करते यार. बोल ग भवानी. भवानी नाही, मी तू बोलतीये. अरे यार, किती वेळा नाव सांगणार आहे? सेव आहे. काय झालं? सँडीशी झालं का काही बोलणं तुझं? सँडी बरोबर नाही झालं, पण मोहन बरोबर झालं बोलणं माझं. काय म्हणाला? सँडीला त्याला त्याच्या बायकोनी जबरदस्त मारलाय. त्याचं आणि त्याच्या बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय. काय? बायकोने त्याला मारलं? हो, सँडीला त्याच्या बायकोनी खूप मारलं. त्याला त्याच्याच बायकोने मारलं? नाही,
आता ह्या लॉकडाऊन मध्ये काय शेजाऱ्यांची बायकोणी मारणार आहे का? त्याच्याच बायकोनी मारले का? काही विचारायचं सँडीचं लग्न झालंय. नाही ग. ते काय झालं, शेजारी आले होते आणि बायको विसरून गेले. तुला रडायला काय झालं? सँडी मॅरिड आहे. आता सँडी मॅरिड आहे आणि तुझं रडणं, काहीतरी संबंध आहे का त्याचा? हॅलो, तू का रडतेस? तुला सँडीने प्रपोज केलं होतं का? नाही मग तू सँडीला प्रपोज केलं होतं का? नाही ग. मग तुमच्या दोघांचं काही तसं झालं होतं का? गप, काय पण काय. नाही ना तसं काही. मग कशाला घसा फाडून रडतेस ग? आज आपलं अगं पण मला सांगायला हवं होतं ना, मला आवडायला लागला होता तो. सांगायला हवं होतं. आणि तुला तो काय वर्ल्ड कप जिंकून नाही आलेला, लग्न केलंय फक्त त्याने. मैंने सांगायला हवं होतं म्हणे. ठेव फोन. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 आणा. बऱ्याच दिवसांनी फोन आलाय. हॅलो, बोल रे मुन्या, काय म्हणतोस, कसा आहेस? मी मजेत आहे तसा. तू सांग, तू कशी आहे? मी काय नाही, मजेत. अजून काय? आणि मंग्या काय करून राहिला? तो पण असेल घरीच. कुठे जाणार आहे आता? असेल म्हणजे मंगा कुठे आहे? अरे म्हणजे मी माझ्या माहेरी आली आहे आणि तो त्याच्या माहेरी. असं. काय रे, मायरा कशी आहे? हॉट, सेक्सी, रोमॅन्टिक अशी बिलकुल नाही आहे. काय रे, लॉकडाऊन मध्ये मिस करतोस का तिला? नाही तसा खूप नाही, पण असती तर बरं झालं असतं. तेवढं जानेवारी फेब्रुवारी पर्यंत नाही का आपला बाप बनायचे चान्सेस वाढले असते. तुला काय फोन बिन आला होता का तिचा? नाही रे, लास्ट टाइम तर आम्ही शॉपिंग मॉलमध्ये भेटलो होतो आणि तुला माहिती आहे ना, त्यावेळेला कोइन्सिडेंटली आम्ही दोघांनी सेम ब्लॅक वन पीस घेतला रे. हो, तिनं सांगितलं होतं तुम्हाला दोघींची चॉईस एकदम जुळते म्हणून. बरं ते जाऊ दे, मला नाही एकदम महत्वाची गोष्ट बोलायची आहे. नाही. बरं मला सांग, तुझ्या नवरा आपला मंग्या आणि तू, तुम्हा देवाचे ज्या भांडण होते आणि तू रुसते ते तुझ्या राग दूर करण्यासाठी का करतेस हो? ते सांगणं फार कठीण आहे, कारण त्याचं आणि माझं आजपर्यंत कधी भांडणच नाही झालं. एक बी वेळा भांडण नाही झालं? नाही, अहो चांगल्यानं आठवणं हो, उलिस तर झालं असं. कधीच नाही. मला वाटलंच होतं, पूर्ण विश्वास होता याच्यावर का हा लग्नानंतर बायकोचा गुलाम बनवून. ईशान्या, काही काय बोलतोस? बरं, हे सगळं तू का विचारायला लागला? काही नाही हो, तो आपला संदीप नाही का, तुला माहिती ना, माझा मित्र संदीप. कोण? तो मॉडेल? हा तोच तोच. त्याची बायकोच त्याचं झालं भांडण, ते बसली रुसून. मला विचारे का करू म्हणून. म्हणलं तुला लाव फोन, तू सांगशील काही. अच्छा, असं आहे होय. बरं मला सांग, मायरा जर रागवली तर तू काय करशील? मी काय नाही, मी आपले गुलाबाचे फुलं पाठवतो तिला. पण लय महाग आहे गुलाब, परवडत नाही. आणि ती बी आजकाल उठसूट रुसते ना, नेहमी नेहमी गुलाब पाठवून परवडते काय? तिला काय काम धंदे नाही बैताडीले. ओ, सो स्वीट. नाही हो, आजकाल लयच राग येते तिले. तिचा राग पाहून ना ते गुलाबाचे फुल बी काळे पडते आजकाल. ऐक ना, तू एक काम कर, तू ना मंग्याला फोन लाव आणि त्याला विचार की अनुष्का जर तुझ्यावर रागावली तर तू तिचा राग कसा दूर करणार. मंग्या फार हुशार आहे बरं का, तो तुला नक्कीच काहीतरी सोल्युशन देईल बघ. बरं बरं, ठेव तू, लावतो त्याला. अरे कॉन्फरन्समध्ये घे ना, आणि सांगू नकोस की मी आहे ते. मी पण म्यूट करते. हो हो, ठीक आहे ठीक आहे, थांब. काय यायचं बी. हो.
हॅलो. बोल ना, कसा आहेस? मी बरा आहे रे, पण भावा तुझ्या सारख्या मित्राचा सल्ला पाहिजे होता आपल्याला. बोल ना, काय झालं? अरे काही नाही, आपला एक मित्र आहे संदीप, तू ओळखते ना त्याले? अरे इतकंच ना. हे बघ, सगळ्यात पहिले तुझ्या मित्राला म्हण की काही करून त्याच्या बायकोला दार उघडायला लाव. जसं ती दार उघडेल तिला एक जोरदार किस दे आणि सोडूच नको. अच्छा. वाव. असं केल्याने तिचा राग जाईन? मला नाही वाटत बे तिचा राग जाईन म्हणून. अरे मोन्या, असं समज की तुझं आणि मायराचं भांडण झालंय आणि तुझी मायरा तुझ्यावर रुसलीये, बोलत नाहीये. समजायचं काय, सारा दुनियाला माहित आहे ते बैताड माया रोजून बसली आहे म्हणून. हे तू ऐक रे. बरोबर, तू पुढे बोल. समज मायरा तुझ्या समोर आली, तू तिच्या जवळ गेला, गेलो, तिला मिठीत घेतलं, घट्ट पकडलं ना? हो, एकदम घट्ट पकडलाय. तू बोलत राह, मस्त मजा येऊन राहिली. तू तिला जोरदार किस करतोय. केलं, ती नाही म्हणत आहे, पण तू तिला सोडत नाहीये. आता हळूहळू तिचा राग शांत होत आहे. आता ती पण तुला किस करत आहे. बघितलं का, किती सिंपल आहे. गेला की राग तिचा. किती रोमॅन्टिक आहे माझं पिल्लू. म्वा. काय थांबला बेले का? मजा येत होती ना? मजा येत होती. चल मग पुढचं पण करू. काय गरज नाही, पुढचं मी करून घेईन. पण पक्का हे केल्यानं राग जाईन ना? अरे 100%. आता काही दिवसापूर्वीच मी केलेला हा उपाय. कोणावर? अनुवर? नाही रे, माझ्या मुलाची टीचर आहे. तिचं आणि माझं जरा तू समजला ना? हा, अबे पण मी तिचं आणि माझं जरा भांडण झालं होतं रे. आत्ताच ते लॉकडाऊनच्या 2 दिवस आधी तिच्या घरी गेलो आणि असाच तिचा राग दूर केला. मला डायव्होर्स पाहिजे. Oh no! अरे तू एकदम अनुचा आवाज काढला. सेम टू सेम. अबे आवाज नाही काढला भैताडा, थेच बोलून राहिली. कॉन्फरन्स मध्ये आहे ते. काय? आईच्या गावात. हो, मी सगळं ऐकलंय. हे बघ, तू जे काही ऐकलंय ते खरं नाहीये. खोटं आहे? अबे मग गेले का मी माझ्या लेकराचे नाव ठेवायला चालू केलं होतं ना मनातल्या मनात. अरे मोन्या, तू गप रे. काय काय ऐकू तुझं? अजून काय ऐकायचं राहिलंय? जे ऐकलं ते काय कमी होतं? तरीच म्हटलं, ज्या मुलाची कधी शी धुतली नाही, त्याचा कधी अभ्यास घेतला नाहीस, आजकाल रोज सकाळी उठून त्या मुलाला तू शाळेत कसं काय सोडायला लागला? आत्ता कळतंय तर हे कारस्थान होतं त्याच्या मागे. माझा ऐक प्लीज, शांत हो. काही नाही, मला आता फक्त डायव्होर्स पाहिजे. अगं नाही, तसं काही नाहीये. तू समजून घे ना. आता जे काही समजायचंय आणि समजायचंय ना ते कोर्टात ठेव. मायला मोन्या, उगीच तुझा फोन उचलला मी. असं आता याचा खापर बी तू माझ्या डोक्यावर फोडा. लफडे तू कर आणि नाव माया बदनाम. अरे भाड्याच्या बैला ठेव कोण?
हो ग, खूप भूक लागलीये. तू आली? मी कुठे गेलो नाही. सकाळपासून तू माझ्यावर रागवून बसली होतीस ना बेडरूम मध्ये. मी खरंच सांगतो ग, मी कोणत्याच पूजाला नाही ओळखत ग. माहितीये मला. माहित आहे? हो. मग जे तू करत होती ते काय होतं? जेव्हापासून लॉकडाऊन स्टार्ट झालंय उठसूट रोमॅन्टिक होतोस म्हणून म्हटलं थोडं ब्रेक घ्यावं म्हणून. अरे तुझं हे सॉंग किती त्रासदायक होतं दिवसभर. तो बिचारा मोन्या ऑलरेडी त्रासलाय त्याच्या मायऱ्याला घेऊन, आणि त्यात तुझा राग कसा घालवायचा त्यासाठी दिवसभरापासून आयडिया शोधत येतो. इथे त्याची ऐकते ना, आणि दुसऱ्याची मनवायला जीवाचा आटापिटा. बिचारा. तुम्हारा इश्क, तुम्हारी इज्जत, मैं तुम तीनों से नफरत करती हूँ. ए, हे काय इशारे करतोयस? अरे तुला बोलता येते? बोलता येतं म्हणजे? मला काय झालं ना बोलता यायला? आता 1 महिना झाला तू ना फोन घेतला तर बोलत नाही. मला वाटलं का मुक्की बरी झाली असती. मी आपलं म्हणून इशाऱ्यामध्ये बोलत होतो. ठीक आहे. फोन कशाला केला ते सांग. हा, ते अंबानीनं नेटवर्क चेक करायचा ठेका दिलाय मला, म्हणून चेक करत होतो नेटवर्क बरोबर आहे का. छान होता जो. हसू. अरे वा, जोकर हसा लागते माहित आहे का तुले? ए मुळे तू जास्ती नको बोलू. हा, अहो तू कायले चिडून राहिली हो एवढी? इतक्या दिवसानंतर फोन घेतला तू ना, कमीत कमी 2 शब्द प्रेमाने बोल. अहो माया इतका प्रेम करणारा भेटणार नाही तुले, सांगून ठेवतो. हा, राहू दे. माझ्या मागं प्रेम करणाऱ्यांची लाईन लागली. हो का? कालच निखिल मला म्हणत होता निखिल? हो. तो पुण्यात राहते तो निखिल? हा तोच. अहो भैताडे, जोक मारायचा होता तर कमीत कमी दुसऱ्याचं नाव घेती. जोक नाही, खरं बोलतेय मी. अहो पागलपुरी, ज्या प्लॉटवर तू कब्जा करायची गोष्ट करून राहिली ना, काय? निख्या मॅरिड आहे? कोणीतरी खरंच म्हटलंय, इथलं पाप ना इथंच भोगावं लागतं. उगाच त्रास देते ना बिचाऱ्याला. पडलं ना जग उलटा. अहो एक लेक रुबी आहे त्याले, ती ना रिसर्च लयच कच्चा आहे. नेक्स्ट टाइम ना जरा रिसर्च करून जॉब. हा, बस माहितीये तू किती हुशार आहेस ते. फोन कशाला केलास ते सांग. काय नाही, पाव म्हणलं जिवंत आहे का मेली ते. बघितलं ना जिवंत आहे ते. मग ठेव फोन, मला खूप काम आहे. टिकटॉक वर व्हिडिओ बनवलेले काम नाही म्हणत, टाइमपास म्हणते. ए तू नीट बोलणार आहेस का? बरोबर, चिडू नको. काय रे? ते तर सगळ्यांनाच माहितीये, दुसरं काहीतरी बोल. त्याच तर दुखणं आहे ना. साऱ्या दुनियेला माझ्या मनातलं समजते, पण तुलेच समजत नाही. मला ना कधी कधी असं वाटते का तू माझ्या लय जळते. मी तुझ्यावर जळते? ते कशासाठी? आता देवाने मला एवढं प्रेमळ बनवलं आणि तू एवढी रागेट. मी नेहमी प्रेम करतो, तू नेहमी भांडत. हो का? म्हणजे शान ग माझं पिल्लू ते. आज असा अवतार का करून बसले माझं पिल्लू? अरे काय नाही, सँडीची बायको त्याच्या रुसली. सकाळपासून त्याच्या बायकोचा राग कसा दूर करा याचाच प्रयत्न चालू आहे. समजत नाही. 7 लोकांना फोन करून झाले आतापर्यंत. बर मला सांग, मी तुझ्यावर चिडून किती दिवस झाले? 34 दिवस झालेच ना आज. मग माझा राग दूर करण्यासाठी किती जणांना फोन केलेस तू? एक पण
मित्राच्या बायकोचा राग माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का तुला? अरे नाही नाही नाही, अरे असं तू चिडू नको, ऐक माझं ऐक. तू फोन ठेव आणि यानंतर मला एकही फोन करू नकोस. टुक्कर हलकट. अरे 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 आताच तर सोना पिल्लू करत होती, लगेच डुक्कर होणार असं कोणी बोलते का? तू नवरा? बिलकुल नाही. थोबाड बघितलेस का आरशात? थोबाड चांगला आहे, 3 दिवस झाले आंघोळ नाही केली म्हणून असं दिसून राहिलं. आणि तू मला काय म्हणते, स्वतःचं तोंड पाहिलं का बंदर तोंडे? तू बंदर, मला तुझा चेहरा पण नाही बघायचा. अरे तू का मिस वर्ल्ड आहे का? 2-4 टिकटॉकवर लाईक्स का आले, स्वतःला का रेखा समजून राहिली का? आली मोठी. थांब, तुला ना आता ब्लॉकच करते. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळ्यावर. ते सगळं सोड, पहिले त्या टिकटॉकवर ब्लॉक कर. उठ सुट ते जुन्या गाण्याचे व्हिडिओ टाकत राहते. सगळे मला चिडवते 1950चं मॉडेल कुठून पटवलं म्हणून. ए, तुझ्या नानाची टांग तुझ्या. जहाड. हे हाड तिच्या. अरे खरंच बंद केला का काही ना? व्हॉट्सअप पण ब्लॉक, फेसबुक पण. अरे अहो, लोक प्रेम करण्यात PhD करते, हे पुट्टी राग येण्यात PhD करते काय? यायले जरा का जास्त प्रेम केलं ना, या डोक्यावर बसायला लागते. रुसन या, भांडण या, खोटं बी याच बोलन आणि वरून आपण यायला सॉरी म्हणायचं. यायचा राग दूर करा. आणि या घमंडी फोन बंद करून बसते. सोशल मीडियाचं बी नवीनच नाटक आलं, ते ब्लॉक करायचं. कोणा काढलं का माहित. ज्याले ब्लॉक करायचं त्याच्या संग गुलू गुलू, आणि ज्याले ठेवायचं त्यारे ब्लॉक. अरे गणपती बाप्पा, अरे यायले थोडंसं कमी सुंदर बनव, आम्ही ऍडजस्ट करू, पण अक्कल थोडीशी जास्त दे. अरे लय हाल होते गरीबाचे. सँडी लेखा त्या चक्करमध्ये लय डोक्याला ताप झाला रे. माईवाली बी रुसली. आता अजून 1 महिना हिचे नखरे ज्याला लागन. भवाने काय म्हणू तुले, बैताड पोट्टी.